तर मित्रांनो, हे पाहू शकता बारकं बाळ कसं वरती गेले. मी आता इथं आहे माळेगावामध्ये. ते खंडोबाच्या मंदिरावर जाऊन दर्शनाला बाहेर थांबले होते, तर हे वरती जाऊन खोबरं वगैरे साडून जमा करत आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता आता दर्शनाच्या बाहेर थांबले आम्ही लाईनीत. दर्शन घेतल्यानंतर इकडे बसतात. हे पहा, दर्शनाला खूपच मोठी लाईन आहे. तर मित्रांनो, हे पाहू शकता खूप मोठी लाईन आहे आपल्या इथं. तर हे पहा कसं आहे मंदिर वगैरे. हे बारकं बाळ खूप वेळ झालं आता मस्ती करायला वरती. गटोड वगैरे बांधलो, पळायचं व्ह्यू कसं वाटत नसेल त्याला. मित्रांनो, हे पाहू शकता आता उतरायचा प्रयत्न करतोय तो. तर फायनली मित्रांनो, हे दर्शनाची बारी पाहू शकता. इथून मध्ये जायचं दर्शनाला. हे लोक दर्शन घेतल्यानंतर बसतात काही वेळ. हे पहा उतरलेला ते बाळ. इतकुसच आहे पण किती आगाव आहे. हे पहा खूप छान डिझाईन वगैरे आहे मंदिरात. हे पहा मित्रांनो, इकडं बघा अभिषेकाचा टाईम वगैरे. त्यानंतर मंदिर खूप छान बांधकाम झाले. पाहू शकता एक गोल फिरून याचा राऊंड. इथं गेट बंद आहे, कोणी देत नाही. इथं आता खंडोबाचं घोडा वगैरे आहे. हे लोक सेल्फी वगैरे घेत आहेत मित्रांनो. हे पाहू शकता. कोणी मग दर्शन करायला, कोणी सेल्फी घ्यायला, कोणी काय करायला. दर्शन घेतल्यानंतर बाहेर येऊन बसतात मित्रांनो. हे पहा काही जण बसलेत, काही जण सेल्फी वगैरे गेलेत. हे पाहू शकता अभिषेकाचा टाईम. दिवस अभिषेकाचा पहाटेचा टाईम आहे मित्रांनो. तर दर्शनाच्या आता मी मंदिराच्या जवळजवळ गेटमधून आता मध्ये एंट्री करायची आहे. खूपच मोबाईलची इथं मोबाईल आणायला अलाव नाही, पण हे पाहू शकता मंदिरात आलो मी आता मित्रांनो. तर खंडोबाचं मंदिर हे मधून असं आहे खंडोबाचं मंदिर. तर फायनली काहीच मी बाहेर आलो. हे पाहू शकता दादा वगैरे बसलेत. तर दर्शन घेऊन इथे बसले आम्ही समाधानी. पाहू शकता कोणी बसले. दर्शन घेतल्यानंतर बसावं लागते म्हणलं होतं ना, ते इथे येऊन बसले आहे मित्रांनो. तर हे पहा, तर इथून निघता आम्ही वरी जाऊन आता मंदिरावर खबर वगैरे उधळायची आहे मित्रांनो. हे पाहू शकता इथं नारळ फोडण्यासाठी जागा आहे खाली. इथे निघाल्या, इथे नारळ वगैरे फोडणार आता, मग वरती जाणार. हे पाहू शकता आलो मित्रांनो वरती. इथं आता खबर उधळायचं वरी. मंदिरावर खबर आणि प्लस भंडारा उधळतात. हे पाहू शकता खबर प्लस भंडारा उधळणार मित्रांनो. दादा उधळले. तर पाहू शकता मित्रांनो, बाहेरून मंदिराला आम्ही राऊंड मारत आहे. शिखर वगैरे. त्याच्यानंतर प्लस इकडं हे कोणत्या तरी देवाचं मंदिर आहे छोटंसं. हे पाहू शकता जिकडले तिकडं कोण. पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे इकडं मंदिर वगैरे. हे पाहू शकता इथे एक नारळ फोडायची व्यवस्था केली. त्यानंतर हे बा जिकडे तिकडं मंदिर वगैरे जास्तीनं पूजामध्ये बिजी आहे. हे पाहू शकता 2 वरी भगवा प्लस येलोवाला झेंडा फडकलेला आहे. 3 मंदिर आहेत. हे पाहू शकता कसले छान प्रमाणे डिझाईन केलं इकडं. खूप प्लॅनिंगनं मंदिर बांधलेलं आहे. कमानमध्ये एंट्री करायची, एंट्री गेट. मंदिरात एंट्री करायचं एंट्री गेट. आम्ही चप्पल वगैरे तिकडे सोडल्या म्हणून तिकडे जाणार. हे सर्व लागलेले बारीला. दर्शनाच्या बारीसाठी माणसं उगलेले. हे मंदिर खंडोबाचे वगैरे जुने नंदीचे वगैरे मंदिर आहे. हे पाहू शकता कोटम वगैरे, भोले बाबाचे कोटिंग वगैरे. फायनली मित्रांनो, हे पाहू शकता इथं नारळ फोडून आज ह्याच्यावर पण शिपडतात. मला काय म्हणतात ते काय माहीत नाही मला, पण इथं शिपडतात एवढं माहीत आहे. इथं नारळ वगैरे शिपडतात, फोडतात इथं आणि शिपडतात. हे पाहू शकता किती उत्साह. मंदिराच्या बाहेर आल्या तर अजून दादा वगैरे आले मधून. दादा आणि मी आले त्या माळेगावला मित्रांनो. हे पाहू शकता इथं जेव्हा यात्रा असते ना, तेव्हा इथून मध्ये याला एंट्री गेट बंद असते. तिथूनच बाहेरून मुख दर्शन घेतात जातात. आणि इथं म्हणजेच इथं हे काय बाहेर गाडी वगैरे लावून आहे ना, तिथं चप्पल वगैरे तिथं सोडले लावणार. फायनली निघणार मित्रांनो. पाहू शकता फायनली मित्रांनो सुरुवात झालं दर्शन वगैरे. पाहू शकता आता इथून बाहेर जायचं. तुम्हाला म्हणलं होतं ना इथून मध्ये आत येऊ दे ना. इथं नारळ वगैरे खूप पडलेले असतात. इथून आम्ही निघणार जाणार मुख्य घेतलं तर काही पांघरायचं वगैरे घेणार. पाहू शकता आपल्याकडे ते काका वगैरे बघत आहेत. इथं दुकान वगैरे, इथून नारळ वगैरे घ्यायचं आणि मध्ये जायचं मित्रांनो. फायनली आपला ब्लॉग एंडिंग करून पहा शेवटपर्यंत. पाहू शकता जे दर्शनासाठी आज रविवार आहे, खूप लोक पब्लिक येते मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो आम्हाला उंब्रजमध्ये, उंब्रज गाव आहे.
दादा वगैरे मध्ये गेले आता मित्रांनो. आता पोहोचलो उमरसगावात. हे पाहू शकता उमरसगावामध्ये आहे मी. हे उमरसगावचे मंदिर खूपच छान आहे, एकदम भारी. हे पाहू शकता इथं कोणती कथा ग्रंथ वगैरे घ्यायला इथे याचं. हे पाहू शकता सगळं एकदम भारीमध्ये आहे. खूपच राम मंदिरासारखं बांधकाम झालं आहे मित्रांनो इथं. हे साऊंडमधून वासुदेव आहे. पाहू शकता मित्रांनो हे पहिले नामदेव महाराज. नामदेव महाराज 6 समाधी आहेत. हे 2 3 4 5 पलीकडे काय 6. मित्रांनो यांच्या गाद्या वगैरे. हे नामदेव महाराजाच्या गाद्या आहेत. दानपेटी वगैरे. थांबा असं होय. हे नामदेव महाराज, मूळ नामदेव महाराज. हो काय हे असे हे पाया पडत तिकडं होय. हे पाहू शकता मित्रांनो नामदेव महाराजाचं मठ स्थान किती छान आहे. हे पहा किती मस्त बांधकाम केलेलं आहे. हे उमरज इथले मठ आहे. पाहू शकता इकडे मित्र वगैरे दिसतात सगळे. खूपच छान पद्धतीचे बांधकाम आहे बघा, मंदिराचं बांधकाम वगैरे. लयच भारी बांधकाम आहे आता. तर फायनली मित्रांनो हे पाहू शकता हे इथून पाणी येते वगैरे. आता इथे बसलो मी समाधान. आता इथून निघणार. हे पाहू शकता याच्यातून पाणी वगैरे बाहेर येऊ शकते. खूपच छान वाटते. इथं हनुमानजीचं मंदिर वगैरे आहे. हे रम्य वातावरण एकदम. उमरजमधलं छोटं पंढरपूर ह्या नावानं ओळखतात उमरजला मित्रांनो. तर ह्या छोटं पंढरपूर असं नाव पडले उमरजचं. हे पाहू शकता याच्यातून पाणी आता बंद आहे सध्याला. नाही तर खूपच छान दिसते मित्रांनो. हे भरून एकदम मस्त दिसते मित्रांनो.